अध्यक्ष महोदय, शासकीय महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र निरसन विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाला आणि आपल्या माध्यमातून सर्व सदस्यांना विनंती करतो की हे अतिशय महत्त्वाचं पण तांत्रिक लीगली आवश्यक असलेलं बिल. ना भाऊ ऐका ना, एकदम छोटं साधं विधेयक आहे. अहो तुम्ही मला संमती द्याल म्हणून तर मी उभा आहे आणि या सभागृहाला नानाभाऊ बोलू द्या मंत्री महोदयांना. तर अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचं पण थोडक्यात असा विषय आहे, तांत्रिक आणि लीगली एकदम सोपा हा विषय आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील अनेक अधिनियम जे आहेत हे कालबाह्य झाले. त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय, आपल्याला लक्षात दिलं बिलाच्या उद्देश आणि कारणामध्ये सुद्धा दिले. त्याची कारणं एकतर राज्यांची पुनर्रचना झाली, त्यामुळे काही नियम आणि कायदे कालबाह्य झाले, काही नवीन कायद्यांची अधिनियमितता झाली आणि म्हणून जुने कायदे जे आहेत ते कालबाह्य झाले. काही संविधानिक बदल भारत स्वतंत्र व्हायच्या आधी आणि त्यानंतर अशातले कायदे काही कालबाह्य झाले आणि मग हे कालबाह्य कायदे हे त्या ठिकाणी संदर्भ टिकून राहिले आणि त्यातनं संदिग्धता निर्माण झाली आणि गुड गव्हर्नन्स, ईज ऑफ डुईंग लिव्हिंग, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ लिव्हिंग यासाठी या कायद्याच्या जंजाळातून रिपिटेशन, अनावश्यकता आणि कालबाह्यता बघता त्या सगळ्यांना कुठेतरी निरसित करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून राज्यातील सर्व अशा कायद्यांचा परीक्षण करून या बिलाच्या माध्यमातून जे जुने कालबाह्य झालेले मुंबई अधिनियम, मुंबई विनियम, बंगाल विनियम, मध्य प्रांत व वराड अधिनियम, हैदराबाद अधिनियम, मध्य प्रदेश अधिनियम अशा कायद्यांना त्या ठिकाणी निरसित करण्याचे बिल आहे. अध्यक्ष महोदय, याची कारवाई कशी झाली मी या सदनाला त्याची माहिती देऊ इच्छितो की सन्माननीय सेवानिवृत्त IAS अधिकारी सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक सुशासन समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली आणि त्या समितीला काय मॅन्डेट दिलं तर कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे पुनर्विलोकन करणे. आजचा आपला मुद्दा जो आहे तो कालबाह्य कायदे निरसित करणे, रद्द करण्यापुरताच आहे. या समितीने सर्व आढावा घेतला आणि त्यासाठी यातलं विशेष ज्ञान असलेल्या मेसर्स विधी सेंटर विधी फॉर लीगल पॉलिसी या संस्थेला सुद्धा त्यांच्या सुविधा आणि सेवा आपण घेतल्या. आणि मग प्रभूसाहेब, कुठल्या काळातले कायदे आपण याच्यामध्ये विचार केले तर निरसित करणाऱ्याचा कायद्याचा नाना ऐका ना, तर तो जो काळ आपण बघितलाय तो म्हणजे 1799 ते 1947 हा पहिला टप्पा आहे. जे 1799 ते 1947 भारत स्वतंत्र झाला त्या काळात जे कायदे झाले, अधिनियम झाले ते आतापर्यंत चालू राहिले रेफरन्सला. त्याबद्दल या सुरेश कुमार समितीने या विधी सेंटर ऑफ लीगलच्या एक्सपर्ट्सने स्टडी करून आपल्याला ओपिनियन दिला आणि बरोबरीने दुसऱ्या टप्प्यामध्ये 1947 ते 1960 हे का 1947 ते 1960 कारण राज्य 1960ला निर्माण झालं आणि त्यामुळे राज्याच्या निर्मितीच्या अगोदर जे विभाग त्यावेळेला महाराष्ट्र राज्य नव्हतं, त्यामुळे ज्या ज्या भागात होते तिथले कायदे आता महाराष्ट्रात लागू होण्याचा संबंधच नाही. त्याचा दाखला पाहिजे तर मी पुढे देईन. अशा 2 टप्प्यातले जे कायदे कालबाह्य झाले त्यांच्याबद्दल अहवाल दिला. त्यानंतर आपण हे 155 कायदे निरसित करण्याच्या बाबतीतले निर्देश विभागाने दिले, ते त्या विभागाला पाठवले. त्यापैकी 135 कायद्याबद्दल त्या विभागाने स्वतःचं मत प्रदर्शित केलं. मग ते आपण विधी व न्याय विभागाला पाठवले आणि मग त्यामधले 135 मधले 55 वगळून आता केवळ 80 कायदे याची अंतिम यादी ज्याच्यावर आपण हे निरसित करण्याचे प्रस्तावित केलेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला सदनाला सांगायचं आहे की यामध्ये कुठलाही आताच्या कायद्याला हात लावायचा विषय नाही. संविधानाशी संबंधित आता चालू असलेल्या कायद्याला हात, बोट, गाल लावण्याचा विषय नाही. जे गालबोट
तुला कळतं म्हणून गालबोट. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे 1799 ते 1947 आणि 1947 राज्य निर्मितीच्या आधी 1960 पर्यंतच्या संबंधित सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून गेलेल्या कायद्यांच्या संदर्भात आहे. आता नेमकं यात काय झालं तर मॅन्युअल ऑफ गुड गव्हर्नन्स यासाठी सामान्य प्रशासन विभागाची गुड गव्हर्नन्स कमिटी बनली आणि त्यामध्ये ज्या कायद्यांच्या बाबतीत प्रस्तावित केलं त्यामध्ये विशेषतः स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956, म्हणजे ज्या वेळेला मुंबई, औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर, हैदराबाद, मध्य प्रदेशातला जो भाग नवीन राज्यामध्ये आला म्हणजे नवीन राज्यामधनं सुटला, त्या रिऑर्गनायझेशनमध्ये विभाग त्या राज्यात गेला पण कायदा मात्र महाराष्ट्रामध्ये अजूनही नोंदणीला होता. अशा कायद्यांचा विचार केलाय. दुसरा बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960, म्हणजे त्यावेळेच्या मुंबईमध्ये गुजरातचा काही भाग होता आणि त्या भागापुरता जे कायदे होते, आता गुजरात वेगळा झाला, महाराष्ट्र आला, तर ते त्या भागाचे कायदे आता इथे महाराष्ट्रात लागू होण्याचा विषय नाही. तिसरा सर्वसाधारण वर्गीकरण जे दिसतंय ते म्हणजे अप्रोप्रिएशन ॲक्ट, ज्याच्यामध्ये राज्य सरकारला कॉन्सॉलिडेटेड फंडमधनं त्यावेळेला काही फंड काढण्याच्यासाठी तत्कालीन कायदे केले होते, ते अधिनियम काढणं आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या कायद्यांना निरसित करण्याची 80ची यादी आहे आणि ती सगळी प्रक्रिया करून आपण आणलेली आहे. उदाहरणादाखल सांगायला म्हणजे गैरसमज नको म्हणून, जसं बॉम्बे वातवा वजीबदारी ॲबॉल्युशन ॲक्ट 1950. आता वजीबदारी अधिकार जो आहे हा दासकोरई तालुका वातवा गाव हा अहमदाबाद, पूर्वी ज्यावेळेला मुंबईचा भाग होता त्यावेळेला लागू काढलेला कायदा होता. आता अहमदाबादमध्ये तो गेल्यामुळे आपल्याला लागू नाही, तो कायदा आपण निरसित करतोय. बॉम्बे रेग्युलेशन 1 ऑफ 1831 1831चा कायदा, की त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी एक असं प्रावधान केलं होतं की ज्याच्या लँडचे डिस्प्यूट आहेत, जागांचे जमीन जुमल्याचे डिस्प्यूट आहेत, त्यात जे हाय प्रोफाईल म्हणजे ज्यांची जास्त जागा आहे, जास्त किंमत आहे किंवा जे अधिकारी आहेत किंवा जास्त पदावर वेगळ्या बसले आहेत त्यांना स्पेशल रँकिंग देऊन त्यांच्यासाठी वेगळा ऑफिसर नेमून त्यांचे डिस्प्यूट सोडवणे. आणि म्हणून त्या पद्धतीचे कायदे आता गरज काय, इंग्रजांनी त्यावेळेला जे बनवलेले स्पेशल हाय रँक पीपलसाठी बनवलेल्या कायद्याची आता बॉम्बे रेग्युलेशन 1 1831ची गरज नाही. एक असा अजून कायदा आहे की बॉम्बे पब्लिक ऑथरायझेशन सील ॲक्ट 1883 1883चा आहे. म्हणजे इंग्रजांनी त्यावेळेला राज्य सरकार सोडून अन्य असलेल्या पब्लिक ऑथॉरिटीज, सेशन्स कोर्ट, रजिस्ट्रार याचे एक सील बनायचे आणि त्या सील त्यावेळेला बनवण्याची पॉवर त्या कायद्याअंतर्गत सरकारला मिळाली होती. आता हा सील बनवणं अशा पद्धतीची गरज नाही, त्यामुळे तो कायदा कालबाह्य आहे. बॉम्बे स्टीम वेसल्स ॲक्ट, त्यावेळेला आपल्या पोर्ट, हार्बर, रिव्हर याच्यामध्ये ज्या वेसल्स यायच्या ज्या वाफेवर चालायच्या, आता ती परिस्थितीच नाही आहे, त्यामुळे तो कायदा नाही. असे 80 कायदे आहेत की ज्याची कालबाह्यता स्पष्ट झाली आहे, ज्याच्यावर विभागाचं ओपिनियन आलं आहे. अशा कालबाह्य 80 कायद्यांना निरसित करून आपण जनतेला सुसह्य व्हावं. प्रशासनाच्या यादीवर अशा कायद्यांची नोंद आल्यामुळे प्रशासकीय अधिकारी, डेस्क, न्यायालयीन व्यवस्था, त्याचा उपयोग, त्याचा दुरुपयोग, त्याचं बर्डन, त्याचे अधिकारी या सगळ्याची गरज नसल्यामुळे गुड गव्हर्नन्स सुशासन समितीने सुझाव केलेल्या 80 कायद्यांना निरसित करण्याचे विधेयक आहे. गाल बोट सुनील प्रभू लावलेलं नाही आणि त्यामुळे नाना पटोलेजी गाल बोट सुनील प्रभू लावलेलं नाही आणि त्यामुळे नाना पटोले, सन्माननीय राऊतजी, सुनील प्रभूजी